VAG ऑडिओजमध्ये मी वैशाली तुमचं स्वागत करते. घेऊन आलीये गुंतण्या आतुर फिरुनीचा पुढचा भाग सुरू करण्याआधी प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि आधीचे पाठ ऐकले असल्याची खात्री करून घ्या. सुरुवात करते गुंतण्या आतुर फिरुनी भाग 34. कियाराचं असं विव्हळणं पाहून तिथं असलेल्या अनेक जणांचं लक्ष तिच्याकडे आपोआप वेधलं गेलं. पर्णी आणि केतननेही सोबतच तिच्याकडे पाहिलं. ती खाली पाय पकडून बसली होती आणि अजूनही विव्हळतच होती. आणि ते पाहून पुढच्या क्षणाला पर्णी आणि केतन दोघांनीही एकमेकांकडे पाहिलं. आणि केतनने रिॲक्शन देण्याआत पर्णीच कियाराकडे धावली आणि तिच्या मागोमाग केतन तिथं आला. व्हॉट हॅपन? आर यू ओके? पर्णीने तिला विचारलं. माझा पाय बॅडली दुखावला गेला आहे. इट्स हर्टिंग टू मच. इवन आय कांट मूव इट. नाव हाऊ कॅन आय गो टू होम? केतन, विल यू ड्रॉप मी प्लीज? ती आता केतनकडे पाहत अगदी रडकुंडीला आल्यासारखी बोलली. आणि पर्णीच्या लक्षात आलं हे तिचं नाटक दिसतंय. त्यात तिनं असं विचारताच केतनने पर्णीकडे पाहिलं. अरे यार, मी याला विचारते हा तिच्याकडे काय बघतोय? कियारा मनातल्या मनात म्हणत सरफडत होती. आणि एवढ्यात पर्णी चतुराईने म्हणाली, यू फर्स्ट हॅव सम वॉटर, ओके? रिलॅक्स. लेट मी चेक हाऊ मच इट्स हर्टिंग. ती खाली बसत म्हणाली, नो नो, यू डोंट टच माय फूट. का? अगं बघू दे ना, तीही हेल्प करते ना तुझी, केतन म्हणाला. पण दुखतंय रे खूप. हो, दुखतंय म्हणून तर बघते मी हे. ओके, रिलॅक्स. टेल मी, कुठं दुखतंय? इथं? पर्णी हात लावणार तर ती बरेच विव्हळली. हो हो, इथंच दुखतंय. ओ माय गॉड, केतन, तिचा पाय खरंच खूप दुखावला गेलाय. हो, तिला दवाखान्यात न्यावं लागेल. हो हो, मीही तर तेच बोलते कधीची. माझं ऐकतच नाही आहेत तुम्ही. केतन प्लीज. ती पुन्हा केतनकडे पाहत म्हणाली आणि केतन पुन्हा पर्णीकडे पाहू लागला. एवढ्यात काहीतरी आठवल्याचं पाहून, अरे बापरे, अहो आज तुमची ट्रिप जाणार आहे केतन. तुम्हाला लेट होईल ना हिला सोडायला गेलात तर? मी एक काम करते केतन, मी जाते हिला सोडायला, पर्णी म्हणाली. आणि विसरलेल्या कियाराला आत्ता आठवलं आज ट्रिपसुद्धा जाणार आहे. तिचं सगळं टायमिंग चुकलेलं. तिला आता स्वतःच्याच मूर्खपणावर चीड येत होती. अगं पण तू कशी जाणार पर्णी? तुझाही कोर्सचा फर्स्ट डे आहे ना आज, केतन आठवण करून देत म्हणाला. अरे हो, खरंच की, विसरलेच. आणि आता तसंही हिचा पाय इतका दुखावलाय तर मला नाही वाटत हिला ट्रिपला जाता येणार आहे. कियारा, तुला काळजी घ्यावी लागणार आहे हा, सांगून ठेवते, नाहीतर उगाच भलतं काही होईल. तिला इतकं दुखतंय म्हणजे फ्रॅक्चर नक्कीच झालं असणार केतन. तिला दवाखान्यात तर न्यावं लागेल. हो, आणि तुम्ही इथे बघत काय बसलाय? ऑफिसमध्ये कळवा तिला आज यायला नाही जमणार आहे ते. मी पाहते तोवर काय करायचं. हो, मी आलोच, म्हणत केतन त्याचा मोबाईल काढून बाजूला गेला. केतन, अरे यार, मूर्ख कुठला. याला म्हणतात स्वतःच्याच हाताने स्वतःच्या पायावर दगड पाडून घेणं. वैतागलेली कियारा मनातच म्हणत होती, कियारा, तू उठू नकोस हा, अशीच बसून राहा. पर्णी, आता मी ठीक आहे. मगाशी जरा जास्त दुखत होतं पण आता कमी आलंय. त्यासाठी ट्रिप कॅन्सल करायची काही गरज नाही आहे. ती कशी बशी हसत म्हणाली. नाही नाही नाही, तू अशी चूक करू नकोस हा. आधी वाटतं की ते खूप कमी आहे, पण जास्त झालं तर प्लास्टर करावं लागेल. मग नंतर 1.5 महिनाभर हलता नाही यायचं तुला. माझ्या आईचं असंच झालेलं बघ. तिनंही असंच दुर्लक्ष केलेलं म्हणून सांगते. पण आता मला घरी कोण सोडणार? सोडतील ना, इथं इतके लोक आहेत, यामधलं कोणीही सोडेल. एक्सक्यूज मी, विल यू हेल्प अस?
तिनं लगेचच समोर दिसणाऱ्या एका माणसाला हाक मारली. कोण? मी? तोही आश्चर्यचकित होत म्हणाला, हो हो तुम्हीच. एक्सक्यूज मी, आमची जरा हेल्प करता का? या मॅडमचा पाय दुखावला आहे हो, चालूही नाही शकत आहेत. बिचारी अबला नारी. यू हॅव टू हेल्प हर नो. पर्णी बारीक तोंड करून म्हणाली. आणि त्या माणसाने कियाराला नखशिकांत निहाळलं आणि तिची ती सेक्सी छबी पाहत लगेचच आनंदला. व्हाय नॉट, चला ना मी करतो मदत, म्हणत गूढ हसत तो तिला पकडायला वाकणार तर, ए यू डोंट टच मी, अप आय विल मॅनेज दिस. अरे हाऊ यू विल मॅनेज? लिसन मी कियारा, यू कांट वॉक, सी, कम ऑन लेट मी हेल्प यू. म्हणत पर्णी तिला उठायला मदत करू पाहणार तर कियारा तिच्यावर एकदम चिडलीच. यू शट अप हा, मी पाहते माझं मी, ती पर्णीला म्हणाली आणि एवढ्यात समोरून केतन आला. तू तिच्यावर का चिडत आहेस कियारा? ती तुझी मदत करते आहे आणि तू आहेस की? सॉरी, पण आता ठीक आहे. अरे मी, हो मघाशी प्रचंड दुखला होता पाय, पण आता ओके मी, ती बारीक तोंड करून समजावण्याचा प्रयत्न करत होती. असं कसं पाय ओके होईल तुम्हीच सांगा केतन. तिला वाटत असणार आपल्याला त्रास नको, बट हे भले गृहस्थ तिला सोडायला तयार आहेत अहो. हो मी करतो ना हेल्प, शिवाय माझी कार ही आहे, तो फुशारकी मारत म्हणाला. ठीक आहे ना मग कियारा, तुझा पाय आता तुला ठीक वाटतोय, पण आजचा दिवस तेवढी काळजी घे. चला हो तुम्ही. पर्णी तू तिला कारपर्यंत न्यायला मदत कर, मी बाईक काढतो. तू हिला सोडून ये हा पटकन. हो मी आलेच तिला कारमध्ये बसून, पर्णी म्हणाली आणि केतन निघून गेला. पर्णीने कियाराला कारपर्यंत नेण्यासाठी पकडलं. तो व्यक्ती पुढं चालत होता आणि सर्वांसमोर बाहेर येईपर्यंत तिनं मुद्दाम लंगडण्याचं नाटक केलं, पण जसे ते बाहेर त्या व्यक्तीच्या कारपर्यंत आले तसा तिने तुसडेपणाने पर्णीचा हात झटकला. ए तू सोड मला, मी बघते माझं मी, आली मोठी मला हेल्प करणारी. काय म्हणालीस? पर्णीनं विचारलं. तुला ना बघणार आहे एक दिवस, गाठ माझ्याशी आहे, विसरू नकोस. नाही ना, तुझ्या डोळ्यांसमोरून केतनला घेऊन गेले तर माझं नाव कियारा नाही, लक्षात ठेव. तिच्यासमोर बोट नाचवत म्हणत ती त्या व्यक्तीच्या कारमध्ये न बसता अगदी व्यवस्थितपणे चालत ऑटो पकडायला गेली आणि समोर येणारी ऑटो पकडून निघूनही गेली. अहो त्या मॅडम कुठं गेल्या? मला नाही माहीत, म्हणत ती तिथून बाजूला आली आणि एका जागी खिळून राहिलेली. भलतंच शॉकिंग होतं हे तिच्यासाठी. ती कियारा तिला खुलेआम चॅलेंज करून निघून गेली होती. ती नाटक करत होती याची तर तिला खात्री होतीच, पण आता तर ती किती पुढच्या लेवलची आहे हे तिला कळून चुकलेलं आणि तिचा हेतूही स्पष्ट झाला होता. पर्णीसाठी मात्र हे अतिशय चॅलेंजिंग होतं. तिला किती सावध राहावं लागणार होतं आणि केतनलाही कियाराचं हे रूप पटवून द्यावं लागणार होतं. केतनने 2 वेळा हॉर्न वाजवला तेव्हा कुठं ती भानावर आली. अगं लक्ष कुठे आहे तुझं, चल ना. हो, ती गेली ना त्या व्यक्तीसोबत? पर्णी बाईकवर बसत असताना केतनने तिला प्रश्न केला. खरं तर त्या क्षणाला सगळं केतनला खरं सांगून टाकावं असं वाटत होतं तिला, पण तसं करता येणार नव्हतं, कारण केतनच्या डोळ्यावर तिच्या चांगुलपणाच्या छबीचा बुरखा आधीच पांघरला गेला होता. पुराव्याशिवाय ती काही बोलली असती तरी त्याने विश्वास ठेवला असता का हे काही सांगता आलंच नसतं. पर्णी, अगं काहीतरी विचारलं मी. हो गेली ती केतन, ती म्हणाली आणि केतनच्या बाईकने वेग पकडला. पर्णी मात्र डोळे मिटून केतनला पाठीमागून घट्ट बिलगून बसलेली, जणू तिच्यापासून त्याला दूर नेऊ इच्छिणाऱ्या कियाराला तिला त्याला घेऊन जाऊ द्यायचं नव्हतं. जेव्हा घरासमोर बाईक थांबली तेव्हाच ती भानावर आली. पर्णी आज कोर्सला जाण्यासाठी आवरत होती. मनात आज सतत वाढत असणारी धडधड सावरत तिला आता जे समोर आले ते करणं तर भाग होतं. तिच्या आधीच सुंदर असलेल्या डोळ्यात तिनं काजळ भरलेलं, ज्याने तिचे डोळे आणखीन मोठे आणि आकर्षक वाटत होते. केस ऑलरेडी मोकळेच सोडलेले, ओठांवर हलकीशी लिपस्टिकची शेड लावून तिनं ओठांवर ओठ घासत तिचं रूप आरशात पाहत होती. एवढ्यात केतन आत आला.
झालं परनी, निघूया का म्हणत आज शिरलेला केतन बेडरूममध्ये शिरलेला केतनचं लक्ष अखेर तयार झालेल्या पर्णीकडे गेलं आणि तो तिला पाहतच राहिला. तिने आज ब्लू जीन्स आणि रेड टॉप घातलेला, कानात मॅचिंग इयरिंग्स आणि हातात घड्याळ. तिचा पूर्ण लुकच वेगळा वाटत होता, जणू कॉलेज गोईंग गर्ल. केतनसाठी हे सगळं नवीन होतं. तो तिला पहिल्यांदा या अवतारात पाहत होता. तिला पाहून त्याच्या हृदयाचा ठोकाही अर्थात चुकला होता. ओ माय माय गॉड, तू तू एवढी तयार होऊन जाणार आहेस कॉलेजमध्ये, आय मीन इन्स्टिट्यूटमध्ये. तो तिच्याजवळ एक धडधडणारं हृदय सावरत म्हणाला. तिचं ते मॉडर्न रूप पाहून तो अगदी हरकून गेलेला. हो का, वाईट दिसतंय का? अरे वाईट कुठे म्हणालो मी पर्णी, तू आय मीन मला खरं तर विश्वासच बसत नाही आहे यार, तू खरंच खूप भारी दिसत आहेस. पण तो हसत कसा बसा उत्तरला. पण मग काय झालं केतन? अगं झालं काही नाही आहे. तो एकदम हसू लागला. अरे हसत का आहात? अगं मला वाटतंय आता तुझ्यासोबत मीही यायला हवं, तुझ्यासोबत क्लास अटेंड करायला. तो हसत म्हणाला. ओ मग येताय का? चला. तीही हसत म्हणाली. हे यार पर्णी, मला नाही वाटत आहे यार माझं लक्ष लागेल तिकडे ट्रिपला. काळजी घेशील हा स्वतःची. तो तिचा चेहरा एकदम ओंजळीत घेऊन बोलला. बोलताना त्याच्या श्वासात होणारा चढ उतारही तिला जाणवत होता. आणि तो मात्र तिच्या प्रेमात नव्याने पडतोय असं काहीसच त्याला फील होत होतं. तिने मात्र बस होकारार्थी मान हलवली आणि त्याला एकटक पाहू लागली. कारण कियाराचं ते बोलणं तिला अजूनही आठवत होतं आणि केतनला हरवायचं नाहीये या विचाराने तिला अगदी मनात वादळ उठत होता. तुम्हीही नीट जा हा केतन, आणि मला फोन करणार आहात आठवणीने तिकडे गेल्यावर. हो पर्णी, नक्कीच करेन तुला कॉल. आता तर करेनच करेन. खरं तर जाऊच नये असं वाटतंय मला, पण जावं तर लागेल. तो तिचा चेहरा सोडून आता तिच्या कमरेत हात घालून एकाएकी तिला जवळ खेचत म्हणाला आणि तिचे डोळे मात्र उगाचच भरून आले. हे पर्णी, काळजी घेशील हा, आणि काही वाटलं तर कॉल कर हा मला. पण तुम्ही इतकी काळजी का करताय माझी केतन? मी करेन सगळं हँडल. हो डोंट वरी. ती त्याच्या गालाला हात लावत म्हणाली. अरे यार, माझी एवढी गोड बायको अशी इन्स्टिट्यूटला जाणार आहे, मग माझी हालत काय होत असेल विचार कर ना. ए पर्णी, कोणी त्रास दिला तर? तिने गालाला लावलेल्या हाताला घट्ट पकडत तो पुढे काही म्हणणार एवढ्यात पर्णी स्वतः म्हणाली. नो चान्स. आणि मी बोलले ना, मला त्रास देणाऱ्याचा हात मोडून ठेवेन. मैत्रीच्या पुढे कोणी विचारही केला तर त्याला हे असं काढून दाखवेन ना मी. ती तिचं छोटं मंगळसूत्र आत गेलेलं बाहेर काढून दाखवत म्हणाली. तसं त्याला हसू आलं. आणि तरीही नाही ऐकला तर त्याला म्हणेन, ए निघा, मी ऑलरेडी माझ्या केतनची आहे. ती मागच्या वेळी सारखीच चुटकी वाजवत म्हणाली होती, आणि आता तिच्या या अनोख्या रूपात तिचं हे आत्मविश्वासानं बोलणं त्याच्या मनावर अगदी परिणाम करून जात होतं. तत्क्षणी माझ्या केतनची या तिच्या तोंडून ऐकलेल्या शब्दांनी त्याला तिच्यावर अतिशय प्रेम येऊ लागलेलं. त्याने न राहून आवेशाने तिला जवळ खेचलं आणि तिच्या ओठात ओठ मिसळले. काही क्षण दोघंही हरवलेले, अन मनात उठलेली तेव्हाची ती तगमग शांत होताच कधीतरी एकमेकांच्या मिठीतही आले होते. पर्णी देहभान विसरून केतनच्या उबदार मिठीत हरवलेली. आज तिला त्याची मिठी काही सोडावी वाटत नव्हती. एवढ्यात केतनचा मोबाईल वाजला. पर्णी, निघावं लागेल यार. चल यार लवकर, सोडतो मी तुला कॉलेजला. बाजूला हो, तिथेच बाजूला ठेवलेली कपड्यांची सॅक उचलत तो तिला म्हणाला. तुम्ही व्हा पुढे, मी आलेच. हो लवकर ये म्हणत तो कॉल उचलत खाली निघून गेला. तिने मात्र पुन्हा एकदा लिपस्टिक लावली आणि तिची बॅग घेऊन खाली निघाली. आज तिच्या मनात वाटत असलेली भीती काही केल्या कमी होत नव्हती.
निदान केतन ट्रीपवरून परतेपर्यंत तरी ती भीती कमी होणार नव्हती, कारण त्या कियाराचा आता काही भरोसा नव्हता. आजचा पार्ट इथंच संपलाय. कियारानं आजच्या भागात पर्निकाला सरळ सरळ धमकी दिलीये, ओपन चॅलेंज दिलंय. बघूया कियाराचे मनसुबे काय आहेत, ती ते पूर्ण करू शकते का, आणि पर्निका या सगळ्यामध्ये केतनला कशी वाचवेल हे बघणं मनोरंजक असेल. तर त्यासाठी ऐकत रहा गुंतणे आतुर फिरुनी. कथा आवडत असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर सुद्धा करा. थँक्यू सो मच.